भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण पाहिलं की तुम्ही कशा पद्धतीनं संघर्ष केला आणि हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळी तुम्ही संतोष देशमुख हत्याकांडाबद्दल आपली भूमिका मांडली होती. बरेच वर्ष लोटलेले आहेत. काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये आता सामील निष्पन्न होतं? नाही, आता ते प्रकरण जे आहे ते चार्ज फ्रेमच्या स्टेजला आलेलं आहे. वेगवेगळ्या कृत्या आरोपींकडून, परंतु त्या कृत्या ज्या आहेत, जे काही सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेले आहेत, कायद्यामध्ये तरतुदी आहेत, त्यात सगळ्या तरतुदीचा वापर जो आहे तो समोरच्या बाजूकडून आरोपींच्या बाजूकडून केला गेल्यामुळं काहीसा कालावधी तिथे लागलेला आहे. परंतु आता मला असं वाटतं की चार्ज फ्रेम स्टेजला ती केस आलेली. पण इतका वेळ का लागतोय? कारण बरेच यामध्ये कांगोरे आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांच्याकडून पण स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं. मी तेच म्हणलं तुम्हाला की त्यांचा बचाव करण्यासाठी जे जे त्यांना कायदेशीर याच्यामध्ये तरतुदी आहेत, कायद्यामध्ये जे काही त्यांना संधी तिथे मिळेल तसा प्रयत्न ते करणार ना. त्यांनी केला ना. सगळ्या प्रकारच्या कृत्या त्यांनी लढवल्या. परंतु ते इथं थोडेच थांबले. बीडमध्ये बीड आहे, संभाजीनगर आहे, नंतर दिल्ली आहे. दिल्लीपर्यंत ते जाऊन आले. परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना रिलीफ दिलेला नाही. तुम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार या संपूर्ण प्रकरणाचा? 100% करणार. त्यात सांगण्याची बोलण्याची गरजच नाही. जर आवाज उठवला नसता तर इथपर्यंत हे प्रकरण गेलं नसतं असं वाटतं कधी कधी? नाही, असं काही नाही. माझी ती जबाबदारी होती एक लोकप्रतिनिधी म्हणून, आणि ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा. आणि मुळात काय आहे की केस स्टँड झाल्याच्या नंतर आत्ता त्याच्यामध्ये दिव्य जास्त आहे. आणि त्याच्या बाबतीत एक चांगलं आहे की धनंजय देशमुख, त्यांचं सर्व कुटुंबीय आणि त्यांचे सगळे नातेवाईक जवळपास एक दिलाने त्या ठिकाणी ठाम आहेत. पण अजून पण चर्चा आहे की जे मुख्य मासे होते, प्रमुख मासे होते, मोठे मासे होते, ते गळायला लागले नाहीत. ते कधीपर्यंत गळायला लागतील? मासे वगैरे काय मी असं म्हणणार नाही. परंतु त्यातला एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे, तो अजूनही दुर्दैवानं अरेस्ट नाही. तो अरेस्ट झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. नक्कीच राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आणि हे सगळे जे फुटून खासदार आहेत ते आता शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले. त्यांनी प्रवेश देखील केला काल. यानंतर भाजपवर कुठेतरी विरोधक आता टीका करताना पाहायला मिळतात की जाणीवपूर्वक भाजप प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा घाट घालत आहे. भाजपाने सगळ्या ठिकाणी जर प्रादेशिक पक्ष संपवले असते तर NDAमध्ये किती पक्ष आहेत? सगळे पक्ष आज नाही, अटलजींपासून काही पक्ष जे आहेत ते भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत. पण जे विचार, मूळ विचार आहे, तो मूळ विचार सोडून डायरेक्ट, म्हणजे तुमचा उजवा विचार सोडून डायरेक्ट डाव्या विचारसरणीकडे गेले, किंवा काँग्रेस पक्षाची जी आयडिओलॉजी ती तुम्ही ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर मग हे असंच होणार ना. हे जे मूळ खासदार आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हाताखाली काम केलेले हे सगळे लोक आहेत. आणि मुळात जो त्यांचं आयडिओलॉजी आहे हिंदुत्वाची, तिच्या एकदम डायरेक्ट उलटं झाल्यामुळं मग आता त्या घरातून ह्या घरात आलेले आहेत, मूळ शिवसेनेकडे आले. 6 जागा आहेत. एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही या 6 जागा निवडून आणू, भविष्यामध्ये सुद्धा तुमच्यासोबत राहू. त्यामुळे यातील काही जागा या भाजपच्या आहेत. तर मग जागा सोडणार भाजप? 100% अदलाबदली होत असते. आणि ते खासदार आलेले, ते काय ग्रामपंचायत सदस्य वगैरे आहेत का? त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय जीवनाचा ॲक्च्युअल हा खूप मोठा म्हणजे डेअरिंग आहे ना. एखादा पक्ष सोडायचा, त्याची आयडिओलॉजी सोडायची आणि शिंदे साहेबाकडे यायचं. त्यांनी प्रामाणिकपणे शब्द दिलेच असतील ना. नक्की, धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका सुरेश अण्णा धस यांनी मांडलेली आहे. आणि जो एक आरोपी संतोष देशमुख हत्याकांडामध्ये अद्यापही फरार आहे, त्याला अटक झाली नाहीये, त्याचं अजूनही दुःख वाटतं अशी भावना ते व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.